मेघगर्जनेसह सुमारे 1.5 तास झालेल्या मुसळधार पावसानं संगमनेर तालुक्यातील घारगाव बोटा परिसराला अक्षरशः झोडपून काढलं। या जोरदार पावसामुळे पुणे नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं, तर अंबिखालसा परिसरात महामार्गालगत प्रभाकर नगरमध्ये घरामध्ये पाणी शिरलं होतं। रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत असल्यानं बऱ्याच ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। पावसाच्या जोरदार सरीमुळे काही क्षणातच रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले होते। अनेक ठिकाणी गुडघ्याएवढे पाणी साचले होते। प्रभाकर नगर भागात पाणी शिरल्यानं रहिवाशांची तारांबळ उडाली। या भागात लोकांच्या घरात, दुकानात पाणी साचलं। त्यामुळे स्थानिकांनी पुणे नाशिक महामार्गावर भर पावसात रात्री 8 वाजता आंदोलन सुरू केलं। सर्व लोक रस्त्यावर बसले। महामार्गाच्या दुतर्फा 1 किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। मात्र 1 तासानंतर सामाजिक कार्यकर्ते यांच्या मध्यस्थीत हे आंदोलन थांबवण्यात आले। मात्र महामार्गाच्या दुतर्फा साईड गटारींचं काम अपूर्ण असल्यामुळे आमच्या घरामध्ये पाणी शिरल्याचा आरोप स्थानिकांनी केला। जर साईड गटारींचं काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला। पुणे नाशिक हायवेचं 1 वर्ष झालं काम चालू झालंय। टोल नाका त्यांनी चालू केला आणि साईड गटार काढायला पाहिजे होती, त्यांनी काढली नाही। अचानक पाऊस झाल्यामुळं आमच्या घरांनी, गिरण्यांमध्ये सगळीकडे पाणी झालं। चिखल, माती सगळं घरांमध्ये जाऊन बसलं। त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास झाला। रात्रभर आम्हाला घरात जाता आलं नाही। रात्रभर आम्ही रस्त्यावर उभं होतो पोरांना घेऊन। आमचे बारीक पोरं आहेत, जनावरं, कोंबड्या बिंबड्या सगळं आमचं रस्त्यांवर होतं रात्री। या रस्त्यावाल्यांनी गटार न केल्यामुळे आमची भरपूर नुकसान झाली। त्यांनी तातडीने गटार करावा आणि आमची भरपाई काय असेल ती आम्हाला भरपाई करून द्यावी त्यांनी। आणि जर समजा हे जर आजच्या आज जर झालं नाही तर आम्ही पुन्हा परत रस्ता रोको आंदोलन करणार। मग त्याच्यामध्ये काही नुकसान जर झाली, कोणाला काही इजा जर झाली, याला जबाबदार रस्त्यावाले राहतील। आम्ही फाट्यापासून त्यांनी साईड गटर काढले नाही। त्या साईड गटर न काढल्यामुळे सगळं पाणी आमच्या घरामध्ये, गिरणीमध्ये, दुकानमध्ये घुसलं। त्याच्यामुळे आमचे भरपूर नुकसान झाली। त्यांनी 2 दिवसात ते गटरचं काम पूर्ण न केल्यास आम्ही पुन्हा रस्त्यावर आंदोलन करू। 10-12 कोंबड्या गेल्या, धान्याचे पोते भिजले, भांडे गेले वाऊसनी नदीला। आम्ही काय करायचं, कुठं राहायचं? आमची भरपूर नुकसान झाली। घरांनी पाणी, गुडघे एवढं आम्ही बाहेरच बसून राहिलो रात्रभर। कुठं जायचं आम्ही? न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, एस9 मीडिया, संगमनेर।